या भारतभूमीचे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत बुद्ध या बौद्धमय भारताचा धर्मनायक चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आणि या प्रजासत्ताक भारताचे महानायक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही विश्वरत्नांना जिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. बापू, हा मार्च महिना म्हणजे विविध क्रांतिकारी घटनांनी भरलेला आहे. यामध्ये 3 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. या मार्च मध्ये त्यामध्ये सुरुवातीला फाल्गुनी पौर्णिमा आली, सावित्रीबाई फुले दिन आला, संभाजी महाराजांचा बलिदान दिन आला, त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती आली, 13 मार्च समताचं युद्ध झालं, 20 मार्च पाण्याचा संघर्ष आला, 26 मार्च सम्राट अशोकाची जयंती आली, पुढे येणारा 31 मार्च या बाबासाहेबाला सर्वोच्च भारत रत्नाने सन्मानित केला. तर आजचा हा दिवस म्हणजे जागतिक स्तरावरला बौद्ध धर्माच्या दृष्टीनं नव्हे तर संपूर्ण जगाच्या मानवतेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेला हा दिवस. या दिवशी 3 सम्राटांचं वर्णन मी या ठिकाणी करतो. या भूतलावर किंवा भारत भूवर 3 सम्राट झाले. नंबर 1 चंद्रगुप्त मौर्य, दुसऱ्या नंबरचे सम्राट अशोक आणि तिसऱ्या नंबरचे सम्राट अकबर. ही 2 जर वगळता मध्ये जे सम्राट आहेत ते चक्रवर्ती सम्राट आहेत, ज्याने 84,000 स्तूपाच्या माध्यमातून इथला बौद्ध धर्म म्हणजे संस्थेचं प्रतीक जोपर्यंत केंद्र सूर्य आहे, अर्थात जोपर्यंत सजीव सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत या धर्माची निशाणी निघणार नाही याची तरतूद, एवढ्या मोठ्या दीर्घ पल्ल्याची तरतूद सम्राट अशोकाने केली. म्हणून एक चक्रवर्ती सम्राट ठरले आणि 1 नंबरचे सम्राट हे त्यांचे अनुमत आहेत चंद्रगुप्त मौर्य आणि तिसरे सम्राट अकबर आहेत. त्यांचं कार्य जरी सम्राट असले तर ते राजशाहीचे सम्राट आहेत. तिन्ही लेवलचे सम्राट असणारे किंवा चौहांगाने सम्राट असणारे जगातले एकमेव सम्राट अशोक आहेत. तर काय सांगत होतो, 84,000 स्तूपाच्या माध्यमातून धर्म जीवित ठरला. तर जिथं जिथं उपसाल धरली तिथं तिथं बुद्धच येईल वरती असं आपला कवी म्हणतो. आणि यानंतर सम्राट अशोकाच्या 200 वर्षानंतर पुष्पमित्र शुंगाने मनुस्मृतीचं निर्माण केलं. कुणाच्या हातून केलं? मनु हे टोपण नाव आहे, काल्पनिक नाव आहे. सुमती भार्गवच्या हातून मनुस्मृती निर्माण केली आणि या मनुस्मृतीनं जेवढे काही संस्थेचे प्रतीक निर्माण केले होते 84,000, त्याच्यात फक्त बोटावर सोडले तर 99.9999 एवढे सगळे प्रतीक नष्ट करून टाकले, त्याचं विकृतीकरण करून टाकलं. आज आपल्या देशामध्ये जेवढे भी नाथ आहेत, बद्रीनाथ, जगन्नाथ, शंकरनाथ, भोलेनाथ, जेवढे काय मोठे मंदिर आहेत, तिरुपती असेल, बरेच जेवढे काय मोठे देवस्थान आहेत 4 गावापर्यंतचे, ते सगळे सम्राट अशोकाने निर्माण केलेले बौद्ध स्तूप आहेत. त्याचं नाश करून या सम्राट अशोकाच्या नावावर या भारताचाच नव्हे तर अखंड जम्बूद्वीपाचा 7/12 होता, तो 7/12 लुप्त करण्याचं काम, तो नष्ट करण्याचं काम या मनुस्मृतीने केले. म्हणजे मनुस्मृती या विषमतावादाचा जन्मच मुळात बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी झाला होता. म्हणून त्याच्या पुढे गेल्यानंतर लुप्त झालेला धर्म बाहेर घेऊन गेले होते सम्राटांनी. अशोकांनी बरेच ठिकाणी बाहेर अगोदरच पाठवलेलं होतं. त्याच्या 2,500 वर्षानंतर बाबासाहेबांचा जन्म झाला. त्या बाबासाहेबानं तिथं 1200 वर्षापूर्वी नष्ट केलेला धर्म उकरून काढला. आज जे देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहेत, राजमुद्रा असेल, राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रपती भवन असेल, ते सगळे देशाचे जेवढे काही राष्ट्रीय प्रतीक आहेत त्या प्रतीकाला संपूर्ण जगाने वंदन केले. ते सगळे प्रतीक राष्ट्रीय प्रतीके ही अशोकाने निर्माण केलेली प्रतीके या भारत देशाला देणगी म्हणून बाबासाहेबांनी दिलं. आणि पुन्हा एकदा लुप्त झालेला या देशाचा 7/12 बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्याच नव्हे तर संपूर्ण भारतीयाच्या नावे केला. अशी जगतवंदनीय चक्रवर्ती सम्राट या सम्राटाला पुनश्च एकदा वंदन करतो. त्याचबरोबर एक ठिकाणी बाबासाहेब म्हणतात,
जे लोक आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला दैदिप्यमान इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत. मुद्दा हा तुमच्यासाठी आहे. आपण मार्च मध्ये जेवढ्या काय क्रांतिकारी घडामोडी झाल्या त्याच्यातल्या कमी अधिक प्रमाणात जवळजवळ 90% साजऱ्या केल्या फक्त इथंच झाल्या. अभिमानात सांगतो आपल्या विहारात झाले. आणि त्या वाणीची आन बाण शान आणि विशेष करून जाण ठेवून जे लोक 365 दिवस काम करलेले ते लोक जागृतीचा विस्तार ठेवत ठेवण्याचं काम आपण जे लोक करत आहात तुमच्या या कार्याला या धर्म कार्याला क्रांतिकारी कार्याला पंजाब प्रणाम करतो आणि या ठिकाणी माझ्या आव्हानीला पूर्ण विराम देतो. जय भीम, जय संविधान, जय प्रजासत्ताक भारत, जय अशोक.